बातमी पंढरपुरातनं आहे। चंद्रभागेच्या पाण्यात अक्षरशः आळ्या आणि किडे झालेले आहेत। अशा अशुद्ध आणि घाणेरड्या पाण्यात भाविकांना स्नान करण्याची वेळ येते। चंद्रभागेच्या पाण्यामध्ये आळ्या झाल्यानं चंद्रभागा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या निमित्तानं नमामि चंद्रभागा प्रकल्पाचं नेमकं झालं काय की तो केवळ कागदावरच आहे, ही बाबही अधोरेखित झाली। माघी एकादशीचा सोहळा 8 फेब्रुवारी रोजी होतोय आणि या माघी वारीच्या तोंडावर देखील अशुद्ध झालेल्या चंद्रभागेत भाविकांना स्नान करावं लागतंय। त्यामुळे वारकऱ्यांमधनंही नाराजी व्यक्त होतीये। याबाबत चंद्रभागेच्या तीरावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा। जेव्हा गोदागंगा नव्हती तेव्हा चंद्रभागेचं अस्तित्व होतं असं वर्णन पुराणामध्ये आहे। मात्र हीच चंद्रभागा नदी आता मैली झालेली आहे। 2 दिवसावर माघी वारी एकादशीचा सोहळा येऊन ठेपलाय। यासाठी आतापासूनच पंढरपुरात भाविकांची मांदियाळी, भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे। मात्र असं असतानाही चंद्रभागा अशुद्ध आहे। स्वच्छतेच्या विळख्यात चंद्रभागेचं पावित्र्य आता धोक्यात येऊन ठेपलंय। त्यामुळं भाविकांना पवित्र स्नानासाठी कुठल्याही प्रकारची सोय इथं करण्यात नाही। संपूर्ण नदी अस्वच्छ, माऊली नदी अस्वच्छ, काय नदीमध्ये घाण आहे, कशा प्रकारे नदीमध्ये घाण आहे, पाणी नाही, काही नाही, किडे आळ्या पाण्यामध्ये आहेत। काय सरकारनं काय केलं पाहिजे? सरकारनं काहीच करणार गेले। किडे भरपूर आहे। देवस्थानी चांगलं स्वच्छ पाणी दिलं तर भक्तांना चांगलं होईल। चांगलं स्वच्छ पाणी दिलं तर भक्तांना चांगलं होईल अशी अपेक्षा खरं तर भाविकांची आहे। मात्र आता या क्षणाला अस्वच्छ पाण्यामुळे भाविकांच्या पायावर आळ्या, किडे, मुंग्या या प्रकारचा सामना भाविकांना या किड्या मुंग्यांशी करावा लागतोय। त्यामुळं नमामि चंद्रभागा जो सरकारचा प्रकल्प आहे तो देखील कागदावर आहे। नदी शुद्धीकरणासाठी आता सरकारनं 2 पावलं पुढे टाकून पवित्र चंद्रभागेचं स्नान भाविकांना करण्याची संधी द्यायला पाहिजे। यंदा 2 दिवसावर माघवारी आली आहे, त्यामुळे या माघवारीत देखील भाविकांना आता अस्वच्छतेच्या विळख्यातच स्नान करण्याची वेळ पंढरपुरात येणार आहे। निर्माल्यानं ग्रासलेलं, कपड्यांनी ग्रासलेलं हे चंद्रभागेचं पात्र पापभंग तर करत नाहीत, पण निश्चितच अस्वच्छतेच्या आणि रोगराईला आमंत्रण देणारं ठरत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।